मुंबई महानगरपालिकेला काल अखेर महापौर मिळाला। भाजपचं मुंबईवर महापौर बसवण्याचं स्वप्न पूर्ण झालं। भाजपच्या ऋतू तावडे यांनी काल पालिकेत सर्व नगरसेवकांच्या साक्षीनं महापौर पदाचा कार्यभार स्वीकारला। पण या सगळ्यात सोहळ्यात काँग्रेसच्या नगरसेवकांनी नवनिर्वाचित महापौर ऋतू तावडे यांच्यासमोर घातलेल्या गोंधळानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। आता हा गोंधळ काही भाजपला सत्तारोहणाला विरोध म्हणून नव्हता, तर हा विरोध होता सभागृहात बसायला जागा न मिळाल्याचा। होय, काल महापौर निवडीसाठी सभागृहाचं कामकाज जेव्हा सुरू झालं तेव्हा सभागृहात खरं तर निवडून आलेल्या 227 नगरसेवकांना बसायला जागा असणं अपेक्षित होतं, पण काँग्रेसच्या नगरसेवकांना सभागृहात बसायला जागाच मिळाली नाही। याचा निषेध करत काँग्रेस नगरसेवकांनी ऋतू तावडेंसमोर गोंधळ घातला। विचार करा, ज्या मुंबईकरांचं प्रतिनिधित्व हे नगरसेवक करतायत त्यांना महापालिकेच्या सभागृहात कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी नव्हे तर स्वतःसाठीच आंदोलन करावं लागलं। आता हे हास्यास्पद नाही का? आता कदाचित हा मुद्दा काही इतका मोठा नाही असं वाटू शकतं, पण ज्या महापालिकेचं बजेट हे देशातील इतर सर्व महापालिकांच्या दुप्पट, तिप्पट किंवा चौपटीहून अधिक असल्याचं अभिमानानं सांगितलं जातं, त्याच महापालिकेमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींना सभागृहात बसण्यासाठी आसन मिळत नाही। मग मनपा प्रशासनानं इतक्या वर्षात काय हासिल केलं असा प्रश्न तर उपस्थित होऊ शकतो। कालच्या या गोंधळामुळे याचा परिणाम थेट सभागृहाच्या कामकाजावरही होऊ शकतो अशी भीती आता व्यक्त केली जाते। सभागृहाच्या कामकाजात जर नगरसेवकांना आसनच नसेल तर ते लोकांचे प्रश्न कुठून मांडतील? असे कालसारखे जमिनीवर बसून काँग्रेसच्या नगरसेवकांनीही काल तेच केलं। सभागृहात बसायला जागा न मिळाल्यानं थेट जमिनीवर ठाण मांडून निषेध व्यक्त केला। महिला महापौरांसमोरच महिला नगरसेवक जमिनीवर बसल्या असा आशय लिहिलेले कागद घेऊन काँग्रेसच्या प्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला। मनपाच्या या सभागृहात लवकरच 227 सदस्यांमध्ये आणखी 10 स्वीकृत नगरसेवकांचीही भर पडणार आहे, त्यामुळे जागेची अडचण आणखी तीव्र होणार आहे। ते म्हणतात ना, मुंबईत जागेला सोन्याचा भाव आहे, त्याचाच प्रत्यय महापालिकेच्या सभागृहात येतोय। मुंबईत एक छोटा कोपराही शिल्लक राहिलेला नाही, जिथं तिथं लोक दाटीवाटीनं राहतायत, तर महापालिकेचं सभागृह तरी त्यातून का सुटावं? मुंबईकरांचा शहरात राहण्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींवरच जर सभागृहात जागेसाठी असं आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर सर्वसामान्यांना मुंबईत हक्काचं घर देण्यासाठी हे नगरसेवक कधी भांडतील हो? असो, खरं तर सभागृहातील जागेची अडचण दूर व्हावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच मुंबई महापालिकेचंही सभागृह असावं अशी मागणी वारंवार करण्यात आली होती, पण त्याची अंमलबजावणी काही झाली नाही आणि काल या प्रश्नाचा उद्रेक झाला। मुंबई महापालिका 1872 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर तिची पहिली सभा 4 सप्टेंबर 1873 रोजी भरली होती। त्यावेळी नगरसेवकांची संख्या 64 इतकी होती। त्यानंतर 2002 पर्यंत त्यामध्ये टप्प्याटप्प्यानं वाढ होत गेली, ती आता 227 पर्यंत पोहोचली, पण सभागृह मात्र तेच राहिलं। नगरसेवकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासनानं नवीन सभागृहाची निर्मिती करणं अपेक्षित होतं, पण प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केलं गेलं। त्यात मुद्दा असाही आहे जो नक्कीच नाकारता येणार नाही की महापालिकेची इमारत ही हेरिटेज दर्जाची आहे, त्यामुळे त्यात काही फार मोठे बदल करता येत नाहीत। या हेरिटेज इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती 68 फूट लांब, 32 फूट रुंद आणि 38 फूट उंचीचं सभागृह आहे, ज्यात 2 प्रेक्षक दालनं म्हणजे बाल्कनी आहेत। सभागृहात 13 दिवे आणि 3 भली मोठी झुंबर आहेत। एकंदर सभागृहाची सजावट ही कलाकुसर केलेल्या राजवाड्यासारखी आहे। त्रिकोणाकृती खिडक्या, कमानीवर कोरीव काम, त्यात विविध पक्ष्यांची आणि प्राण्यांची सुबक शिल्प ही कोरलेली आहेत। पण हे सभागृह वाढवण्याची पर्यायी व्यवस्था नव्हती का? तर नाही। पालिकेच्या मुख्यालयाला लागूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाची जागा होती, तिथेही सभागृह बांधण्याची चर्चा झाली होती, पण महापालिकेनं कोणतीही पावलं न उचलल्यानं त्या जागी राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत उभी राहिली। याशिवाय महापालिका मुख्यालयासमोरच क्रीडा भवनच्या जागेवर महापालिकेच्या पर्यायी सभागृहाची उभारणी करण्याचा विचार केला जाऊ शकतो। हे ठिकाण महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे, पण त्यामुळे नगरसेवक आणि प्रशासनालाही तसं सोयीचं झालं असतं। आता या क्रीडा भवनच्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथं अत्याधुनिक टाउन हॉल आणि कॅफे उभारण्यात येण्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे हाही पर्याय आता संपुष्टात येईल। निवडून आलेला प्रत्येक नगरसेवक त्याच्या प्रभागातील 40 ते 60 हजार मतदारांचं प्रतिनिधित्व करत असतो। हे संपूर्ण 227 नगरसेवक मुंबईच्या जवळपास 1 कोटीहून अधिक नागरिकांचं प्रतिनिधित्व करतात। त्यांनाच जर सभागृहाच्या कामकाजात जमिनीवर बसण्याची वेळ येणं म्हणजे विकासाच्या हवेनं भरलेल्या फुग्याला हवेतून थेट जमिनीवर आणण्याचा प्रकार म्हणता येईल। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।
फेसबुक इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.